पन्हाळगडाला महाराष्ट्राच्या इतिहासात एक प्रमुख स्थान आहे। हा किल्ला राजा भोज यांनी बांधला। तर चला आज पाहूया ऐतिहासिक पन्हाळगड। गडाच्या पायथ्याशी स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर शिवा काशीद यांची समाधी आहे। 4 दरवाजा, पूर्वेकडील महत्वाचा दरवाजा 1844 मध्ये तो इंग्रजांनी पाडून टाकला। भग्न स्थिती पाहताना जीव कासावीस होतो। अंबरखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला होता। त्याच्या सभोवती खंदक आहे। येथे धान्य कोठारे होती। शिवकाळात सरकारातील धान्य घेऊन ते गरिबांना दानधर्माच्या स्वरूपात धर्मकोटी ठिकाणी वाटले जात होते। छत्रपती राजाराम महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांचं मंदिर या ठिकाणी आहे। मंदिरात ऐतिहासिक तोफा दिसतात। मंदिराच्या मागे षटकोनी विहीर आहे। पूर्वीचा डेरे महल आणि सध्याचा रेडे महल ह्या एकच जागा आहेत। गडाच्या पेठेलगत एक तलाव आहे। तलावाच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे। सज्जा कोठी ही 2 मजली इमारत चुना आणि दगडांनी बांधलेली आजही सुस्थितीत आहे। शिवरायांनी स्वराज्याचा कारभार पाहण्यासाठी या ठिकाणी संभाजी महाराजांना ठेवले होते। राजदिंडी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज सिद्धीच्या वेढ्यातून निष्ठून विशाळगडावर पोहोचले। धान्य कोठार म्हणजेच दुष्काळ आणि आपत्तीच्या काळात धान्य साठवून ठेवण्याची जागा। राजवाडा म्हणजेच महाराणी ताराबाईंचा वाडा होय। वाड्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे। उसाटी बुरुज पश्चिम टोकावर आहे। बुरुज काळ्या घडीव दगडात बांधला आहे आणि त्याची उंची 20 फूट आहे। उसाटी बुरुजावरून मसाई पठाराचे देखणे रूप आपल्याला अनुभवता येते। पश्चिमेकडून गडावर येण्याचा दुसरा मार्ग म्हणजे 3 दरवाजा। दरवाजावर प्रेक्षणीय नक्षीकाम केलेलं आहे। अत्यंत भक्कम अशी बांधणी असलेला हा दरवाजा एकामागून एक असे शत्रूला थोपवून गड रक्षणाचे काम 3 दरवाजाने केले आहे। पन्हाळ्याला वेढा दिल्यावर सिद्धी जोहरने या दरवाजावर तोफांचा मारा केला होता। काळ्या दगडांची 3 मजली बांधकाम केलेली आणि तळाला बंदिस्त विहीर असलेली वास्तू म्हणजेच अंधार बाव होय। पहिल्या मजल्यावर पहारेकरी राहत असत। दुसऱ्या मजल्यावर चोरवाट असणारा खिडकी दरवाजा आहे। यासह हरिहरेश्वर मंदिर, तबक उद्यान, महालक्ष्मी मंदिर, सादोबा दर्गा, दुतोंडी बुरुज, नागझरी हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। पावनगडाला जाताना पराशर गुहा लागते। जेव्हा जेव्हा आक्रमणे झाली तेव्हा त्याचे पहिले वार पावनगडाने झेलले आहेत। गडावरील मंदिरात शिवपिंड आहे। मंदिराच्या मागे तूप साठवण्याची जागा म्हणजेच तुपाची विहीर आपल्याला पाहायला मिळते। अशा अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी अनुभवता येतात आणि तोच धगधगता इतिहास म्हणजेच पन्हाळगड। व्हिडिओ हे एक पाहण्याचे माध्यम आहे। इतिहास खरा अनुभवायचा असेल तर एकदा पन्हाळगडला प्रत्यक्ष आणि अवश्य भेट द्या।